नमस्कार सर्वांना, माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत एक पारंपरिक आणि खूपच चविष्ट गोड पदार्थ, पायसम म्हणजेच खीर। हा पदार्थ सण, उत्सव किंवा पूजा प्रसंगी खास बनवला जातो। चला लागणारे साहित्य पाहूया। इथे मी घेतलेला आहे 1 वाटी भिजवलेली चणा डाळ, त्यासोबत 1 वाटी खोवलेलं नारळ, 1 वाटी किसलेला गूळ, 1 वाटी साबुदाणा भिजवलेला, त्यासोबत काजू, बदाम, पिस्ता आणि किशमिशचे काप, सोबतच आहे केसर। केसर ऑप्शनल आहे, वगळल्यास चालेल, त्यासोबत हिरवे वेलची। चला सुरू करूया। सर्वप्रथम एका ग्राइंडरमध्ये नारळ आणि हिरवी वेलची, अर्धा ग्लास पाणी घालून त्या नारळाचं दूध काढून घेऊया। मी इथे 2 वेळा पाणी घालून दूध काढलेलं आहे। दूध काढून झाल्यानंतर कुकरमध्ये भिजवलेली चणा डाळ आणि भिजवलेले साबुदाणा, त्याला मध्यम गॅसवर 3 ते 4 शिटी शिजवून घेऊया। आता शिजलेली डाळ बाजूला ठेवूया आणि एक कढाई घेऊया। कढाईमध्ये घी घालून त्यामध्ये कापलेले काजू, बदाम, पिस्ता आणि किशमिश घालून रंग बदलेपर्यंत फ्राय करून घेऊया। फ्राय झाल्यानंतर त्यात आपण शिजवलेली चणा डाळ आणि साबुदाणा ॲड करूया। त्याचसोबत गूळही घालून सर्व मिक्स करून घेऊया। एक चांगला मिक्स केल्यानंतर गूळ वितळेपर्यंत मिक्स करून घेऊया। लगेचच त्याच्यामध्ये आपण चिमूटभर मीठ घालूया चवीनुसार। मीठ घातल्याने खीरला एक वेगळीच चव येते, तर मीठ घालणं टाळू नका। सर्व मिश्रण ढवळून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण ॲड करूया नारळाचे दूध। कन्सिस्टन्सी तुमच्या हिशोबाने तुम्ही ठेवू शकता। तुम्हाला पातळ कशी हवी आहे, घट्ट कशी हवी आहे, ते तुम्ही तुमच्याप्रमाणे ठरवून ठेवू शकता। त्यात आता आपण केसर घालूया। केसरही ऑप्शनल आहे, पण केसरमुळे छान टेक्स्चर येतो आणि स्वादही छान येतो। 5 मिनिटांसाठी ढवळून घेऊया। ढवळत राहूया, कारण की खाली लागू नये म्हणून। कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करत ढवळत राहूया। आता पायसमला उकळी येते आहे।
अशा प्रकारे पायसम रेडी होतो. मी ही कन्सिस्टन्सी ठेवते नेहमीच. तुम्ही नक्की ही रेसिपी करून पहा. आवडल्यास नक्की सांगा. शेअर, लाईक, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत. थँक्यू.